मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता बाबांचं ऑपरेशन कसं करायचं याचं फार मोठं टेन्शन चारुलता, भाग्या आणि आजी यांना आलेलं असतं। तेव्हा आता लगेच चारुलता म्हणते की हे बघ अगं आई, पैसे जर नाही भरलं तर यांचं ऑपरेशन कसं होणार आहे। आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की हो ना, मला कळतं ना चारुलता। तर भाग्य म्हणते की आई, मी सुद्धा 1-2 फोन केलेले आहे, परंतु आज पैसे मॅनेज होणं अवघड वाटतं। आजी आता परमेश्वराला हात जोडते। परमेश्वरा, अरे तूच काहीतरी मार्ग काढ रे बाबा। तेवढ्यात मात्र आता देवासारखी धावून प्राजक्ता येते आणि म्हणते की पैशांची सोय झालेली आहे। प्राजक्ता म्हणते की मामी, तू म्हणाली होती की तुझ्याकडून 2.5 लाखांची सोय झालेली आहे आणि ऑपरेशन साठी 10 लाख रुपये लागतात आणि हे 8 लाख रुपये आहेत। टोटल झालेले आहे 10.5 लाख रुपये आणि उरलेले जे काही 50,000 रुपये आहे तर ते मामाच्या औषधासाठी कामी येतील। त्यामुळे चल ना मामी, लवकरात लवकर आता पैशांची सोय झालेली आहे, आपण हॉस्पिटलला निघून जाऊयात। तेव्हा लगेच आता मामी आश्चर्याने प्राजक्ताकडे पाहतच असते आणि भाग्या, आजी ह्या सगळ्या जणी प्राजक्ताकडेच बघतात की इतके सारे पैसे तिने आणलेत। तेव्हा मात्र चारुलता म्हणते की नाही प्राजक्ता, तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवलेले पैसे आहेत, त्या पैशांना तू नीट ठेव, मी हात नाही लावणार तुझ्या पैशांना। तर प्राजक्ता म्हणते की मामी अगं पण, तर चारुलता म्हणते की अगं प्राजक्ता, तुझ्याकडून जर पैसे घ्यायचे असते तर ते भाग्याच्या लग्नातच घेतले असते आणि मामांनी सुद्धा मला अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुझ्या पैशांना हात लावायचं नाही म्हणून। आणि हे माहिती असून सुद्धा जर मी ते पैसे घेतले तर ते मला कधीच माफ नाही करणार। हे बघ, हे पैसे घेऊन मात्र मला त्यांना दुखवायचं नाही। तेव्हा आता भाग्य म्हणते की प्राजू, अगं तुझ्या भावना कळतात, कारण तुझ्या आईने मात्र हे पैसे तुझ्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे पैसे लग्नामध्ये वापरले गेले नाहीत याचा अर्थ बराच झालेला आहे, नाहीतर त्या रोहनच्या आईच्या घशात गेले असते। अगं पण प्राजू, तू सगळेच पैसे घेऊन आली, अगं तुला कळतं का, तू मात्र काही पैसे तुझ्या आईचे असल्यामुळे ती तुझ्या आईची शेवटची आठवण आहे, अगं तूच मला म्हणाली होती ना। तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणते की अगं शेवटची जरी आठवण असली तरी सुद्धा ज्या मामाने मला कधीही आई बाबांची आठवण येऊन दिलेली नाही आणि ज्या मामाने मला आतापर्यंत आई आणि बाबांचं प्रेम दिलेलं आहे, कधीच आतापर्यंत मला कसलंच कमी पडून दिले नाही, तर त्या मामाच्या मी आता हे पैसे त्याच्यासाठीच वापरत आहे। मग कुठे काही फरक पडतो का? हे पैसे मला मामासाठी वापरायचेच आहेत। तेव्हा आता चारुलताच्या डोळ्यात पाणी येते। चारुलता म्हणते की हे बघ प्राजक्ता, पैसे तुझे आहेत, तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवलेले आहेत, पैसे नाही घेणार मी। तेव्हा आता चारुलताचे डोळे भरून येतात। प्राजक्ता म्हणते की मामी, तुला माहिती आहे का, माझ्या आईने मला जाता जाता हे पैसे नाही दिले। मला असं मामा तिने दिला की जो मामा मी 5 वर्षाचे असताना मला येथे घेऊन आला, स्वतःच्या पोटच्या मुलीसारखं मला वाढवलं, स्वतःच्या मुलाच्या ताटावरच त्याने मला दिलं, माझ्या आईची मला कधीही उणीव नाही भासून दिली। या सगळ्यामध्ये मला अशी एक मामी मिळाली, कारण जी वडिलांसारखी कडक शिस्तीची आहे आणि वडील कितीही कडक असले तरी सुद्धा ते आपल्या मुलावर खूप प्रेम करतात आणि मामी तुझं सुद्धा अगदी तसंच आहे। आता हे सर्व काही सांगत असताना प्राजक्ताचे सुद्धा डोळे भरून येतात आणि ऐकत असताना चारुलताचे सुद्धा। भाग्य मात्र आता हे सर्व अगदी बघत असते, तिला आनंद वाटतो चारुलता आणि प्राजक्ताचं हे प्रेम बघून, परंतु आजीचे मात्र आता खूपच जळफळाट होत असतो। तेव्हा मात्र आता प्राजक्ता पुढे म्हणत असते की मामी, तू माझ्यावर कितीही चिडलीस, ओरडलीस, माझ्यावर कितीही आता तो असं रागराग केला, पण मामी त्याचं कधीच मला वाईट वाटलेलं नाही। चारुलताला आता स्वतःचा राग येतो, कारण ती प्राजक्ता बरोबर जे काही वागलेली आहे त्याचं, म्हणून ती खाली मान घालते। प्राजक्ता पुढे म्हणते की मामी, मला माहिती होतं, कारण तुझं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे, ती मनापासून। तेव्हा चारुलता खूप रडत असते आणि प्राजक्ताकडे डोळे भरत बघत असते आणि त्यानंतर ती बॅग खाली ठेवून आता म्हणते की मामी, तू मला अशी बहीण दिली की जी बहीण मला सर्वस्व मानते, म्हणून ती भाग्याकडे येत असते, ती मला प्रेम, सखी, पाठराखीण मानते, अशी इतकी गोड बहीण मला दिलेली आहे। आणि आता मात्र भाग्याला घट्ट मिठी मारत म्हणते की अशा बहिणीशिवाय मामी मी एकही दिवस राहू शकत नाही। सकाळी उठल्यानंतर जेव्हा भाग्य मला माझ्या समोर शेजारी दिसली नाही तर मला वेड्यासारखं व्हायला होतं, मी तिला घरभर शोधत असते आणि ज्या मामाने मामी मला आई बाबा गेल्यानंतर एक नवीन आयुष्य दिलं, त्या मामाच्या आयुष्यासाठी मी इतकं तर सर्व काही करू शकते। आणि हे बघ अगं भाग्या, माझ्याकडे मात्र इतकं मोठंसं म्हणजे इतकं प्रेम करणारं अगदी कुटुंब असताना मात्र हे पैसे मी कशासाठी जपून ठेवायचे। आणि हे बघ मामी, तुला तर असं वाटतं, तुम्हाला म्हणतेस की हे जर पैसे तू घेतले तर मामा तुला कधीच माफ नाही करणार। मी तुला आज सांगते की मामी, हे पैसे जर मामाच्या ऑपरेशन साठी कामी नाही आले तर मी स्वतःला मात्र आयुष्यामध्ये कधीच माफ नाही करू शकणार। त्यामुळे प्लीज मामी, तू हे पैसे घे आणि मामासाठी आता ऑपरेशनचा खर्च या पैशातून होऊ शकतो। तेव्हा आता प्राजक्ताचं हे बोलणं ऐकून भाग्याचे आणि मामीचे डोळे भरून येतात।
त्यानंतर प्राजक्ता म्हणते की राहिला प्रश्न पुढच्या आयुष्याचा आणि मला मान्य आहे की पुढे आयुष्य जगताना मात्र पैसे लागतील, पण हे बघ तू आणि मामाने मला भाग्याला कौत्सुफला आता स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहेस. मी तर आता नोकरी करतेच आणि कौत्सुफ दादाला सुद्धा आता उद्या नोकरी लागेल आणि भाग्य सुद्धा काहीतरी काम करेल. मी सगळे मिळून पैसे कमवून पुन्हा पैसा उभा करू. मामी तू जर आता हे पैसे नाही घेतले तर मला असं वाटेल की तुम्हाला परक मानते आणि तुम्हाला भाग्यापासून कितीही लांब ठेवलं तरी सुद्धा मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. तू माझ्यावर कितीही चिडलीस रागवलीस तरी सुद्धा तू मला आपलं मानतेस. मामी तू नाही मानत का मला आपलं? तू जर मला आपलं मानत नसेल तर माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू मला आपलं मानत नाही म्हणून. प्राजक्ता मात्र आता लगेच चारुलता यांच्या डोक्यावर चारुलताचा हात धरते आणि ठेवते. तेव्हा मात्र आता चारुलता बघतच असते आणि चारुलता लगेच आपला हात बाजूला काढून घेते. तर आता लगेच प्राजक्ता खुशच म्हणते की मामी मला माझं उत्तर मिळालं. जेवढं प्रेम तू भाग्यावर करतेस ना तेवढं प्रेम तू माझ्यावर सुद्धा करतेस. तू तर मला तुझी मुलगी मानतेस आणि त्या मुलीच्याच नात्याने मी आता हे सर्व करत आहे, लक्षात ठेव. आणि मामी तुला असं वाटतं की हे पैसे जर घेतले तर मामा तुझ्यावर चिडेल म्हणून. जर तसं असेल तर तू सगळं काही माझ्यावर टाकून दे आणि मामाला सांग तुमच्या भाचीने आगाऊपणा केलेला आहे. मी नको म्हणत असताना सुद्धा ती स्वतः गेली आणि पैसे भरून आली आणि हे पैसे घे म्हणून ती बॅग मात्र ती चारुलताच्या हातात देते आणि म्हणते की मामाच्या जीवापेक्षा हा पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाही मामी. तेव्हा मात्र आता चारुलता घट्ट प्राजक्ताला मिठी मारते आणि म्हणते की प्राजक्ता खूप खूप आभार तुझे. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की अगं मामी आभार कसले, मी तर तुझी लेक आहे आणि यामध्ये कशाला आभार मानतेस. त्यानंतर मात्र आता लगेच भाग्य ही आजीला मिठी मारते आणि चारुलताने मात्र आता ह्या प्राजक्ताला जवळ घेतलेलं असतं. दोघे एकमेकींच्या मिठीमध्ये घट्ट आता आलेले आहेत आणि पुरे झाले आता गंगा जमुना. आता मात्र ते पैसे घ्या आणि अगोदर हॉस्पिटलला जा असं मात्र आता तोऱ्यातच आजी म्हणते. त्यानंतर चारुलता आता आईला म्हणते की तू घरीच थांब, दमली असतील ना. आजी म्हणते की हो मी घरीच थांबते, तुम्ही लवकरात लवकर आता हॉस्पिटलला जा कारण ऑपरेशन आता म्हणजे पैसे घेतल्याशिवाय ऑपरेशन नाही करू शकत, त्यामुळे लवकरात लवकर जा. त्यानंतर मात्र आता इकडे आरव हा आपल्या रूममध्ये आहे आणि तो विचार करत असतो सुलक्षणाच्या बोलण्याचा. प्राजक्ताच्या भावाला मात्र अटक झालेली आहे चोरीच्या आरोपाखाली आणि त्याला भाग्याच्या लग्नाची सुद्धा आठवण होते की जेव्हा भाग्याने हे लग्न स्वतः मोडलेलं असतं तेव्हा तो हे सर्व आठवण आता आरव म्हणजे त्याला स्वतःलाच म्हणतो की आरव भाग्यश्रीने लग्न मोडलेलं आहे, तशी ती मुलगी स्ट्रॉंग आहे, पण जे काही घडलं ना त्यामुळे ती मुलगी हर्ट जर नक्की झाली असेल आणि आता मात्र ह्या सगळ्या धक्क्यातून ती स्वतःला सावरत आहे आणि तेवढ्यात मात्र आता तिच्या भावाला अटक झाली. आता तिला कॉल करण्याची मात्र आता योग्य वेळ आहे. मी काय करू, तिला कॉल करू किंवा नको करू असा तो विचार करतोय आणि स्वतःला आरशामध्ये बघूनच विचारतोय. पण प्राजक्ता आणि भाग्यश्री ह्या दोघी एकच फोन वापरतात, तरी सुद्धा मात्र ट्राय करून बघायला काय हरकत आहे आणि करूया का ट्राय असं स्वतःला विचारतो. त्यानंतर आता इकडे भाग्य आणि प्राजक्ता हॉस्पिटलला आलेले आहेत आणि आता त्या हॉस्पिटलचा जो काही खर्च वगैरे आहे तर पैसे घेऊन येतात आणि ते सगळे 10 लाख रुपये आहेत तर त्या रिसेप्शनवर ते भरतात. प्राजक्ता म्हणते की मॅडम सगळे पैसे आहेत, तर मॅडम म्हणतात की ठीक आहे. पैसे भरण्याची पावती मात्र त्या प्राजक्ताला देतात आणि थँक्यू बोलतात. भाग्य आणि प्राजक्ता एकमेकींशी आता खुशून हसतात. आता बाबांचं ऑपरेशन होईल असं त्यांना वाटतं. त्यानंतर आता भाग्य ही प्राजूला थँक्यू बोलते कारण तुझ्यामुळे पैशाचं टेन्शन संपलं. प्राजक्ता आता भाग्याला म्हणते की अगं तुला फटके खायचे का, थँक्यू कशाला म्हणते. त्यावरती आता भाग्य म्हणते की अगं प्राजू तसं नाही, कारण खूप भीती वाटत होती. त्यावरती आता प्राजक्ता तिला सावरते. अगं भाग्य तू कसलं इतकं टेन्शन घेते, आता काय टेन्शन घेण्यासारखं आहे, बाबांचं म्हणजे मामांचं ऑपरेशन होईल, आपण पैसे भरलेले आहेत, आता कसली काळजी करायची नाही. शांतपणे ती तिला तिथे खाली बसवते आणि दोघी आता तिथे सोफ्यावर बसतात. तर भाग्य आता तिच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि तिच्या मिठी देते आणि प्राजक्ता अगदी खुश म्हणजे तिच्या गालाला हात लावून तिला प्रेमाने जवळ घेते आणि म्हणते की भाग्य तू ठीक तर आहेस ना. मला एक गोष्ट सांग बरं, जेव्हा मामाला हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा तू तेथेच होतीस ना, मामाच्या सोबत तेथे होतीस ना. तेव्हा आता भाग्य लगेच उठते. भाग्य म्हणते की प्राजू अगं अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून ती चित्र जात नाही. तेव्हा तो क्षण भाग्याला आठवतो. बाबा असे जात होते, अचानक ते खाली कोसळले. प्राजू हे बघ अगं आयुष्यभर अनेक धक्के खाल्लेला हा स्ट्रॉंग माणूस जेव्हा तो आपल्यासमोर असा कोसळतो आणि त्यावेळेस खरंच कसं तरी वाटतं. लहानपणापासून शाळेत सोडायला बाबा आणि आपल्याला आणायला सुद्धा बाबाच होता. कॉलेजचा अभ्यास कसा करायचा ते सांगायला सुद्धा आपला बाबाच होता. बदलत्या जगामध्ये कसं वागायचं हे सुद्धा सांगायला बाबाच होता. प्रत्येक प्रश्न
प्रश्नाचं उत्तर बाबाच होता. आणि प्राजू, तुला आठवतं की लहानपणी कोणी जर मला चिडवलं की तू त्याला धमकी द्यायचीस, मी मामाला नाव सांगेल म्हणून आणि माझा मामा तुम्हाला सरळ करेल असं म्हणायची. तेव्हा आता प्राजक्ताला सुद्धा हे आठवतं आणि ती खुश होत हसते आणि म्हणते की हो ना, ती मुलं सुद्धा किती घाबरायचीत आणि गप्प बसायची. मामाने कधी आपल्याला साधं खर्चटून सुद्धा दिलं नाही. एवढं सुरक्षित वातावरणात मामाने आपल्याला वाढवलेलं आहे. मामा आपल्या सोबत असताना मात्र संकट आपल्याला स्पर्श करणं सोड आपल्यापासून 4 हात लांब असण्यासारखं वाटायचं. मामा आहे ना, मामा सगळं काही बघून घे असं आपल्याला वाटायचं. तेव्हा लगेच आता भाग्या खुश होत म्हणते की हो ना. आणि दोघींना आता ते क्षण आठवतात आणि आपल्या मामाची म्हणजे आपल्या भाग्याच्या वडिलांची तिला सगळी काही आता आठवण होत होते. कारण आज तेच बाबा इतके कडक असताना सुद्धा जीवन मरणाच्या दारात आहे. कारण त्यांना आज ऑपरेशन न झाल्याशिवाय मात्र बरं वाटणार नाही. आणि त्यांच्यासाठी आज प्राजक्ताने इतके सगळे काही पैसे आणलेले असतात आणि अगदी ह्या संकटात प्राजक्ताच धावून आलेली असते. याचा भाग्याला फार आता अभिमान वाटतो. आणि दोघी आता पैसे वगैरे भरून मस्त एकमेकींशी गप्पा करत आहे. बाबांच्या सगळ्या काही आठवणी ते आठवत आहे आणि त्यांना इतकं छान मात्र वाटत असतं. त्यानंतर आता प्राजक्ता आता ही सगळी काही तयारी करते. पण भाग्य तिला म्हणते की अगं, आपण एक गोष्ट मात्र विसरतोय. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आई बाबा सुद्धा म्हातारे व्हायला लागतात आणि लहानपणासारखी ते आता आपली काळजी नाही घेणार. आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल. आणि हे बघ प्राजू, आयुष्यातील हा खूप मोठा बदल आहे. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण आता खरंच मोठे झालो नसतं तर बरं झालं असतं. तेव्हा प्राजक्ता आता भाग्याचं हे बोलणं ऐकून म्हणते की नाही भाग्या, किती काही झालं तरी आता ह्या सगळ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला मोठे तर व्हावंच लागेल. हतबल होऊन नाही चालणार. आणि बघ ना, मामाला किती त्रास झाला. अनेक संकटाला मात्र मामा तोंड देत आला. मामाने कधीही आपल्या समोर ते चेहऱ्यासमोर नाही दाखवलं. कायम तो आपल्या समोर आनंदी राहण्याचा प्रयत्न त्याने करत राहिला आणि कधीही मात्र त्याने स्वतःला असं म्हणजे आपल्यापासून दूर नाही एकटं लोटलं खरंच. आणि आता जे काही झालेलं आहे ते सगळं काही याचाच परिणाम आहे. तेव्हा आता भाग्य म्हणते की हो ना प्राजक्ता, तुझं खरंच बरोबर आहे. आता मात्र आपल्याला मोठं व्हायचं आहे आणि आता आपण मामाचं मदत करायची आहे. आपण मामाला हातभार लावायचा आहे. जे काही मामा आतापर्यंत सहन करत आला, मामाने आपल्यासाठी तो जे काही करत आला, तर बाबासाठी आपल्याला ते सर्व काही करायचं आहे. आपण कशाकडेही लक्ष द्यायचं नाही. आणि आता दोघेही छान असं म्हणजे सगळं काही सांभाळून घेण्याचं दोघे एकमेकींना सांगत आहे. भाग्या पुढे म्हणते, आता खरंच मोठं व्हायचं आहे आणि नको त्या गोष्टीकडे लक्षच द्यायचं नाही. तू आईला म्हणालीस नाही आपण सगळेजण नोकरी करू आणि पैसे कमवूयात आणि आपलं घर सांभाळू. ते मला आता खरंच पटलेलं आहे आणि तसं म्हणजे मला लग्नच करायचं नाही. त्यामुळे आता इथून पुढे माझा जो काही फोकस आहे तो क्लिअर आहे. आता नोकरी शोधणार आणि स्वतःच्या पायावर मी उभी राहून आपल्या या घराला हातभार लावणार आहे. आता ते आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे. आपण नोकरी शोधायची आणि आता ह्या सगळ्या संकटातून आपल्या घराला बाहेर काढायचं. म्हणजे हे बघ, उद्या कितीही आता संकट आली, वेळ आली आपल्यावर, तरी कधीही कुणासमोर मदतीचा हात पसरण्याची वेळ नाही येणार. आरव मात्र अजूनपर्यंत विचारच करत असतो. काय झालं, आय थिंक मला मात्र कॉल केलाच पाहिजे. कारण आता इतके सारे संकट आले आणि त्यातून मात्र काहीतरी आता म्हणजे कॉल करावं की नाही करू. कारण आता त्या टेन्शनमध्ये असतील, त्यांच्यावर इतकी मोठी परिस्थिती ओढवली म्हणून तो आता फोन करतो. आता फोनची रिंग जात असते. फोन मात्र आता भाग्याच्या हातामध्ये असतो, परंतु तो सायलेंटवर असतो बहुतेक. आणि भाग्याचं काही लक्ष नसतं. कारण प्राजक्ता आणि त्या दोघी शेजारी शेजारी बसलेल्या आहेत आणि त्यांचं आता सगळं काही लक्ष मात्र दोघींचं जे बोलणं सुरू असतं तर त्यामध्ये त्या मग्न असतात. तेव्हा आरव आता फोन लावत असतो आणि आता मात्र फोन उचलत नाही. म्हणून तो स्वतःला म्हणतो की नक्कीच काहीतरी यांना प्रॉब्लेम असेल का, ह्या फोन का उचलत नसतील. नंतर मात्र आता आरव पुन्हा फोन करत असतो. आरवचा फोन काही अजूनपर्यंत काही उचलत नसतात. तर इकडे मात्र प्राजक्ता ही भाग्याबरोबर गप्पा करत असते आणि म्हणते की हे बघ अगं भाग्या, तुला आठवते का मामा नेहमीच लहानपणी आपल्या काय म्हणायचा, मी जर बहिणी मात्र संकटात की मी नेहमी एकमेकींच्या सोबत सावलीसारख्या उभ्या राहिल्या तर कोणतंही संकट तुमच्यासमोर आता निभावत्याचा नाही लागणार. तुम्ही त्या संकटाला दोघेही परतून लावता आणि दोघी आपली जी काही आता कायम मैत्रीची आणि बहिणीची जी काही स्टाईल आहे तर ती स्टाईल करून एकमेकींच्या हातामध्ये हात करत आता डन करतात आणि एकमेकींबरोबर खूप खुश होऊन एकमेकींचा छान असा गोड पापा घेतात. हीच आपल्या बहिणींची ताकद आहे. तर ती सगळ्या संकटावर मात करेल असं आता खुश होऊन म्हणत असतात. आणि प्राजक्ता आता भाग्याला खुश करण्यासाठी तिला आधार देते आणि म्हणते की बघतच राहा, या सगळ्या परिस्थितीतून आणि ह्या सगळ्या संकटातून मामा लवकरात लवकर बाहेर पडणार आहे. तेव्हा आता भाग्य खूप खुश होते आणि हसते आणि पुन्हा एकदा ती प्राजक्ताच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि दोघे एकमेकींच्या मिठी देतात.
येतात, एकमेकींना सावरतात आणि त्यानंतर आता आरव कंटाळून बाहेर येतो. तो काही फोन उचलत नसल्यामुळे खूप कंटाळलेला असतो. तर बाहेर मात्र आलोक आपल्या बाईकजवळ असतो आणि बाईकला मात्र तो कापडाने स्वच्छ करत असतो. त्याची साफसफाई सुरू असते आणि तेवढ्यात आरव बाहेर त्याच्याजवळ येतो. आता मात्र बाईक खूपच सुंदर दिसत असते आणि तेवढ्यात आरव मात्र बघतो आणि खूपच हसतो आणि तो आलोकच्या जवळ येतो आणि म्हणतो की दादा, अरे क्या बात है, बाईक तर अजूनच सुंदर दिसायला लागली रे. आणि बघ, याला म्हणतात की खरं प्रेम. म्हणून आता आलोक त्याचं बोलणं ऐकत असतो आणि बोलणं ऐकून मात्र आता तो मात्र बाईकवर बसतो मस्त खुश होत. आता आरव त्याच्याकडे पाहतच असतो की नक्की याचं काय सुरू आहे, नक्की काहीच कळेन असं झालेलं आहे. तेवढ्यात मात्र आलोक बाईकवर बसून आता बाईक स्टार्ट करतो, परंतु आता बाईक चालू झालेली असते. आता स्टार्ट झाल्यानंतर आरवला फारच आनंद होतो. तो म्हणतो की अरे, आपली सुंदरी तर आता स्टार्ट झाली, म्हणजे ती चालू झाली, म्हणून त्याला फारच आनंद होतो. तो लगेच आलोकच्या मागे बाईकवर बसतो आणि म्हणतो की क्या बात है दादा, अरे तूने तर आज मात्र कमाल कर दिया. आणि हे बघ, अरे मी ऐकलं होतं, कारण पुरुषाचं जेवढं प्रेम आपल्या बाईकवर असतं ना, तेवढं प्रेम त्याचं कुणावरही नसतं. हे मी ऐकलं होतं आणि ते आज मला प्रत्यक्षात पाहायला सुद्धा मिळालं. आता मात्र दोघेही बाईकवर मस्त आता गरके घालत आनंद घेत असतात आणि एकमेकांबरोबर खूपच खुश असतात. आणि तेवढ्यात तृप्ती आणि हा श्रेयस बाहेर येतात आणि ह्या दोघांना एकत्र बघून त्यांचा आता फारच जळफाट होतो. दोन तर त्यांचे बघण्यासारखे झालेले आहेत. तेव्हा आता श्रेयस म्हणतो की बघ, लहानपणापासून यांचं असंच आहे. त्यांनी कधीही मला त्यांच्यामध्ये घेतलंच नाही, त्यांनी कधीही मला त्यांच्यात येऊन तर दिलं नाही, पण त्यांच्यातील मला मानलं सुद्धा नाही. मी सुद्धा यांच्याच वयाचा आहे. तेव्हा आलोक आणि आरव दोघंही एकमेकांबरोबर आता बाईकवर मस्त आता आनंद घेत आहे, एन्जॉय करत आहे आणि ते बघून मात्र यांचा इतका जळफाट होत असतो. प्रीती आता श्रेयसचं हे सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि विचारते की पण श्रेयस, अरे तू आता काय करणार आहेस बरं? शेवटी ते सख्खे भाऊ आहेत आणि चुलत ते चुलत. अरे हीच गोष्ट तुझ्या आईला कळत नाही ना. कधी त्यांनी तुझी यांची एवढी काळजी घेतली का? तुझ्या आईने, तुझी आई सारखी त्या आलोकची काळजी घेते. आणि बघ ना, यांच्याकडेच बघ, हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि यांच्याकडे जर बघितलं तर कसं सगळं काही नॉर्मल वाटतं. आणि मी तर म्हणते की आरव आता ज्या पद्धतीने आलोकची काळजी घेत आहे, काही दिवसांनी मात्र आता आलोकला जे काही अँगर अटॅक येतात ते येणं सुद्धा बंद होईल. काही दिवसातच मात्र आलोक एकदम असं आनंदी आयुष्य जगेल. हे जे काही आता नॉर्मल आणि आता हे आलोकचं बरं होणं, हे जे काही आता दोघं इतके आनंदात आहे आणि त्यांचं नॉर्मल वागणं बघून जी मोठी आई आहे ना त्यांचा सगळा काही कारभार मात्र आपल्या दोन्ही मुलांच्या नावावर करून देईल, त्यांच्या हाती सोपेल सगळं काही. तेव्हा हे ऐकून आता श्रेयसचा जळफाट होतो. त्याला काय करावं असं होतं. प्रीती पुढे म्हणते की आपलं काय होणार, आपण मात्र भिकाऱ्यासारखं लाचार होऊन त्यांच्याकडे असंच एकटक भीक मागत बसणार आहोत. त्यामुळे हे बघ श्रेयस, काहीतरी आपल्याला करायला हवं बरं का. घरामध्ये बघ ना किती तमाशे झालेत. त्या आलोकने मात्र त्या प्राजक्ताचा गळा काय दाबला आणि पार्टीमध्ये सुद्धा काय तमाशा केला. एवढं सगळं काही झालं आणि त्या सुलक्षणा सूर्यवंशीला काही फरकच पडत नाही. हे सगळं कसं शक्य आहे बरं? तेव्हा आता श्रेयस म्हणतो की हो ना, हे तर खरंच अगदी बरोबर आहे. तेव्हा मात्र आता प्रीती रागाने श्रेयसला म्हणते की तू तर आता गप्पच बस, कारण बोर्ड मीटिंग मध्ये तू कसली माती खाल्ली हे तर तुला आठवतच असेल. आणि त्यात म्हणजे तुझे ते बाबा, त्या बाबांचा मात्र काय उपयोग तरी झाला का बोर्ड मीटिंग मध्ये येऊन तरी? आणि तुझ्या बाबांचं तरी काय? सुलक्षणा वहिनींचा शब्द म्हणजे काय त्यांचा अंतिम शब्द, कारण सुलक्षणा वहिनी जे काही ठरवतील तर तीच त्यांची पूर्व दिशा असते. तर आलोक आणि आरव एकमेकांशी खूप खुश होत आता बाईकवर मस्त आता ते म्हणजे असे चक्कर मारत आहे. दोघांनाही खूपच छान आनंद वाटत असतो आणि हे सगळं काही बघून या दोघांचा जळफाट होत आहे. तर आता प्रीती पुढे म्हणत असते की बोर्ड मीटिंग मध्ये सगळं काही आता हे फिनिश झाले. त्यानंतर श्रेयस विचारतो पण आता पुढे काय करायचं? तेव्हा आता प्रीती म्हणते की हे बघ श्रेयस, आपल्याला छोटी कट कारस्थान आहे तर ती बंद करावी लागतील. काहीतरी असा मोठा धमाका व्हायला हवा की आलोक सूर्यवंशी कंपनीचा कारभार सांभाळण्याच्या लायकीचं नाही राहणार. त्याला जेलमधून बाहेर काढणं सुद्धा मोठ्या आईंना कठीण जाईल. असं काहीतरी आपल्याला करावं लागेल. तेव्हा हे ऐकून आता श्रेयस ऐकतो. श्रेयस म्हणतो की काय बोलतेस, जेल? त्यानंतर मात्र आता आरव आणि आलोक आता त्यांची बाईक जवळच थांबते. तर आरव म्हणतो की क्या बात है, खरंच आलोक दादा खूपच छान. तसतसा मात्र आता यांचा जीव अगदी कासावीसच असतो, कारण त्यांचे चेहरे अगदी या दोघांना असं खुश बघून जळफाट होत असतो. त्यानंतर इकडे आता बाबांना ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये आतमध्ये ICU मध्ये नेलं जात आहे. बाबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. चारुलता खूप रडत असते. कौतुक तिला सावरतो. भाग्य आणि प्राजक्त हे दोघींना बाबांची अवस्था बघवत नसते. दोघी आता रडत असतात.
असतात। सगळेजण तेथे उभे आहेत। सगळ्यांना आता बाबांची खूप काळजी लागलेली असते। आता रडतच भाग्य ही प्राजूला म्हणते की प्राजू बघ ना, आपल्याला जमेल तेवढं सगळं काही आपण केलेलं आहे। अगं मग बाबांचं ऑपरेशन नीट होईल ना, आता बाबांचं ऑपरेशन सक्सेस होईल ना, म्हणून आता सगळ्यांना काळजी लागलेली असते आणि सगळेजण देवाचा धावा करत असतात। प्राजक्ता मात्र सगळ्यांना आधार देत असते। भाग्याला म्हणते की सगळं काही नीट होईल, तू अजिबात काळजी करू नकोस। चारुलताचा जीव एकदम मोठीत आलेला आहे। ती आता मुलींकडे पाहते। कौस्तुभ आणि तृप्ती खाली मान घालून उभे आहेत। सगळ्यांना आता बाबाची काळजी लागलेली असते की नक्की काय होईल, हे ऑपरेशन सक्सेस होईल की किंवा नाही, या चिंतेमध्ये सगळेजण असतात आणि सगळेजण मात्र आता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे आहेत। आपला प्रत्येकाचा जीव प्रत्येकाच्या मुठीत आहे आणि तेवढ्यात भाग्या आणि प्राजक्ता एकमेकींना मिठी मारून आता एकमेकींच्या मिठीत आता रडत आहे। प्रत्येकाला मामाची काळजी लागलेली असते आणि प्राजू आता सगळ्यांना आधार देत असते। तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता बाबांचं ऑपरेशन आहे तर ते सक्सेस झालेलं असतं, म्हणून सर्वांना फारच आनंद झालेला असतो आणि बाबांना म्हणजे मामांना प्राजक्ताचा डिस्चार्ज मिळतो। आता तेव्हा सगळेजण मामाला घेऊन जेव्हा घरी येतात तेव्हा बाबांना फारच छान वाटतं। तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की खरंच आता मात्र जेव्हा आपल्या घरी असं आपल्या सगळ्या माणसांच्या समोर बसून खरंच आपल्या डोळ्यांना किती छान वाटतं, परंतु तसं हॉस्पिटलमध्ये नसतं। तेव्हा आता मामा खूप खुश झालेले असतात। तर भाग्य म्हणते की हे बघा बाबा, आता इतके दिवस आता तुम्ही आमची काळजी घेत आलात, आता यापुढे आम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे। मात्र आता बाबा म्हणतात की अगं, हा इतका उत्साह मोठा बघून मला फार टेन्शन आलेलं आहे। तेव्हा मात्र आता भाग्य म्हणते की टेन्शनच्या नानाची ढाल। तेव्हा आता सगळेजण एका आवाजात म्हणतात आणि एकमेकांबरोबर आता खूप खुश होऊन सगळेजण आता एकमेकांशी हसत आहे। आता सगळ्यांना आनंद झालेला असतो। त्यानंतर इकडे सुलोक्षणाही सगुणा आणि त्या जो काही जुगार खेळणारा जो काही कौस्तुभचा मित्र आहे ज्याने फसवलेलं असतं, तर त्याला सांगत असते की किती काही झालं तरी असं काहीतरी करावंच लागेल की जेणेकरून आता प्राजक्ता या घरची सून तर होईलच, परंतु तिला त्या अगोदर माझे पाय धरण्यासाठी इकडे यावंच लागेल। कारण पुढल्या 15 दिवसात आता मात्र प्राजक्ताचा या घरात सून म्हणून गृहप्रवेश व्हायलाच हवा। खूप काही वाट बघितलेली आहे। तेव्हा आता सुलोक्षणा आणि आता तो जुगार खेळणारा कौस्तुभचा मित्र आहे तो आणखीन नवा डाव खेळून मात्र आता यांना घरातून सगळ्यांना बाहेर कसं काढतात आणि शेवटी प्राजक्ताला मात्र आता सुलोक्षणाचं सगळं काही ऐकून आलोकशी लग्न कसं करावं लागतं आणि शेवटी आता प्राजक्ताने सुद्धा आपल्या बहिणीचं म्हणजे भाग्याचं आरवशी लग्न कसं जुळवलेलं असतं, हे आता सगळं ह्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा। तोपर्यंत धन्यवाद।